मित्रांनो बघा, एका आठवड्याच्या अगोदर ना एका भावाने मला त्याचा एक ना प्रश्न विचारला। तो मला असं बोलला की भावा मला ना एका प्रश्नाचं उत्तर दे। तर मी त्याला बोललो की विचार भावा। तर तो मला बोलला की भावा मला सांग की गावाकडच्या बायकांना चड्डी आणि ब्रा असे अंतर्वस्त्र का घालत नाहीत। होय मित्रांनो, म्हणजे मित्रांनो जेव्हा मी त्याचा प्रश्न ना ऐकला ना तेव्हा मला पण थोडंसं हसायला आलं आणि मी त्याला बोललो की भावा म्हणजे तुला कसं माहिती की गावाकडच्या बायकांना चड्डी आणि ब्रा असे अंतर्वस्त्र घालत नाहीत ते। सो म्हणजे तो मला बोलला की भावा म्हणजे मी ना गावाकडे राहतो, सो म्हणजे मी ना असं पाहिलं आहे। तर तू ना म्हणजे मला त्याच्यापाठी काय कारणं असतात, सो ती कारणं ना तू मला सांग। सो मित्रांनो म्हणजे जेव्हा मी त्या भावाचा ना प्रश्न वाचला ना तेव्हा मित्रांनो मी पण म्हणजे थोडंसं रिसर्च करायला सुरुवात केली आणि मित्रांनो जी कारणं ना माझ्यासमोर आली सो ती कारणं ना आता मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे। सो मित्रांनो आज तुम्हाला ना समजणार आहे की गावाकडच्या बायका चड्डी आणि ब्रा असे अंतर्वस्त्र का घालत नाहीत। सो मित्रांनो हा व्हिडिओ ना थोडासा म्हणजे एकदम नाजूक आहे। सो मित्रांनो तुमच्या कानाला ना इयरफोन लावून तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि अशी माहिती ना तुम्हाला कधीच कुठेच कोणीच सांगणार नाही। सो मित्रांनो तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं। सो मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं कारण जे माझ्यासमोर आलं तर ते पहिलं कारण ना हे असं होतं की मित्रांनो पूर्व परंपरेचा प्रभाव। होय मित्रांनो, काय बोललो मी? पूर्व परंपरेचा प्रभाव। आता मित्रांनो बघा, ज्या बायकांना कायमस्वरूपी ज्या बायकांना गावीच राहतात म्हणजे ज्या बायकांना कायमस्वरूपी गावच्या आहेत, सो मित्रांनो अशा बायकांना म्हणजे त्या बायकांनी ना आपल्या आईला, आपल्या आजीला, आपल्या मोठ्या बहिणीला असे कपडे घालताना ना म्हणजे त्यांनी बघितलेलं नसतं आणि त्यामुळे ना म्हणजे त्या बायकांची मेंटॅलिटी अशी झालेली असते की बायकांनी ना साडी, ब्लाऊज आणि पेटीकोट असेच कपडे घालावेत। म्हणजे मित्रांनो अशी त्यांची मेंटॅलिटी ना त्या बायकांची झालेली असते। कारण मित्रांनो त्या बायकांनी ना आपल्यापेक्षा मोठ्या बायकांना असे कपडे घालताना ना कधीच बघितलेलं नसतं आणि त्यामुळे ना त्या बायकांना असे कपडे घालायची गरज आणि इच्छा म्हणजे त्यांच्या मनामध्ये ना उत्पन्न होत नाही आणि त्यामुळे ना गावाकडच्या बायका असे कपडे घालायला ना त्या म्हणजे अवॉइड करतात। म्हणजे मित्रांनो गावाकडच्या बायकांना असे कपडे घालायला टाळतात। सो मित्रांनो पूर्व परंपरेचा प्रभाव म्हणजे हा पण फॅक्टर ना म्हणजे त्याच्यावरती इफेक्ट करतो मित्रांनो। सो मित्रांनो आता त्याच्यानंतर जे दुसरं कारण जे माझ्यासमोर आलं तर ते कारण ना असं होतं मित्रांनो की मित्रांनो कामाचं स्वरूप। होय मित्रांनो, काय बोललो मी? कामाचं स्वरूप। आता मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की मित्रांनो शहरात राहणाऱ्या बायकांचं आणि गावात राहणाऱ्या बायकांचं जे कामाचं स्वरूप असतं ना म्हणजे ते कामाचं स्वरूप टोटली डिफरंट असतं। म्हणजे मित्रांनो जी बाई ना शहरामध्ये राहते सो म्हणजे ती बाई ना कोणत्या ना कोणत्या ऑफिसमध्ये ती बाई ना जॉब करत असते। पण जी बाई ना कायमची गावाकडे राहते सो अशी बाई ना म्हणजे मोठी म्हणजे जी जड कामं असतात ना सो अशी जड कामं ती बाई करत असते। म्हणजे मित्रांनो फॉर एक्झाम्पल शेतीची कामं करणं, गाई बैलांची कामं करणं, जंगलामध्ये जाऊन ना लाकडं तोडून आणणं, सो अशी जी म्हणजे अवजड कामं असतात ना तर अशी अवजड कामं गावाकडच्या बायकांना कायमच्या करत असतात। आणि अशी कामं करताना ना म्हणजे त्या बायकांना लूज कपड्यामध्ये त्या बायकांना ना कम्फर्टेबल वाटतं। म्हणजे त्या बायकांना ना टाईट कपडे घालायला आवडत नाहीत आणि म्हणजे असे टाईट कपडे ना अशी कामं करताना घातले म्हणजे त्या बायकांना ना म्हणजे ते कपडे कम्फर्टेबल त्या बायकांना वाटत नाहीत आणि म्हणजे त्यामुळे ना त्या बायका अशी कामं करत असल्यामुळे त्या बायकांना अशा कपड्यांना त्या बायकांना अवॉइड करतात। असे कपडे ना म्हणजे त्या बायका घालायला टाळतात। सो मित्रांनो कामाचं स्वरूप म्हणजे हा पण फॅक्टर ना म्हणजे ह्याच्यावरती इफेक्ट करतो मित्रांनो। तर मित्रांनो आता त्याच्यानंतर जे तिसरं कारण जे माझ्यासमोर आलं तर ते तिसरं कारण ना असं होतं की मित्रांनो हवामानाचा प्रभाव। होय मित्रांनो, काय बोललो मी? हवामानाचा प्रभाव। आता बघा मित्रांनो शहरातलं आणि गावातलं जे हवामान असतं ना तर ते हवामान ना एकदम डिफरंट असतं। म्हणजे मित्रांनो म्हणजे तुम्ही जर बघाल ना तर मित्रांनो शहरामध्ये चांगले पंखे, चांगल्या AC म्हणजे मित्रांनो शहरात राहणाऱ्या लोकांना ना अशा फॅसिलिटी म्हणजे त्या लोकांना भेटतात। पण मित्रांनो जे लोक ना कायमचे गावी राहतात सो गावचं वातावरण ना थोडंसं उष्ण असतं। थोडं गावचं वातावरणात ना थोडासा उखाडा असतो। म्हणजे गावच्या वातावरणामध्ये ना थोडीशी गरमी म्हणजे थोड्या प्रमाणात जास्त असते। सो मित्रांनो अशा ना हवामानाच्या प्रभावामुळे गावच्या बायकांना म्हणजे एकदम सैल म्हणजे एकदम आरामदायक कपडे त्या घालायला म्हणजे जास्त प्रेफरन्स देतात। म्हणजे त्या बायकांना ना टाईट कपडे घालायला अजिबात आवडत नाही कारण अशा कपड्यामध्ये ना जी गरमी असते ना ती जास्त होते आणि त्यामुळे ना गावाकडच्या बायका एकदम सैल
असतील एकदम आरामदायक आणि म्हणजे एकदम खुले खुले कपडे त्या बायका घालायला ना जास्त प्रिफरन्स देतात आणि म्हणजे त्यामुळे ना असे चड्डी आणि ब्रा असे अंतर्वस्त्र त्या बायकांना घालायला टाळतात. सो मित्रांनो, हवामानाचा प्रभाव म्हणजे हा पण फॅक्टर ना त्याच्यावरती इफेक्ट करतो मित्रांनो. आता मित्रांनो, त्याच्यानंतर जे चौथं कारण माझ्यासमोर आलं तर ते चौथं कारण ना हे असं होतं की मित्रांनो, आर्थिक परिस्थिती. होय मित्रांनो, काय बोललो मी? आर्थिक परिस्थिती म्हणजे मित्रांनो फायनान्शियल कंडिशन. आता बघा मित्रांनो, गावाकडे ना जी लोक राहतात, सो गावाकडच्या लोकांची ना आर्थिक परिस्थिती थोडीशी गरीब असते आणि म्हणजे त्यांच्याकडे ना पैशाचा थोडा अभाव असतो आणि असा पैशाचा अभाव असल्यामुळे आणि आर्थिक परिस्थिती थोडीशी बेताची असल्यामुळे म्हणजे गावाकडच्या बायकांना असेच कपडे विकत घेतात जे कपडे ना त्यांना गरजेचे वाटतात. म्हणजे जे कपडे ना त्या बायकांना गरजेचे वाटत नाहीत, सो असे कपडे ना त्या बायका विकत घेत नाहीत. अशा कपड्यांना ना ते विकत घेणं टाळतात. म्हणजे त्या बायकांना वाटतं की आतले कपडे घेण्याची गरज काय आहे, म्हणजे आतमध्ये कपडे घातले आहेत की नाहीत, सो म्हणजे ते कोणाला दिसत नाहीत. सो म्हणजे आतले कपडे घेण्याची गरज त्या बायकांना ना कधीच भासत नाही आणि त्याच्यामुळे ना गावाकडच्या बायका अशी चड्डी आणि ब्रा असे अंतर्वस्त्र त्या बायका घ्यायचे टाळतात. सो मित्रांनो, म्हणजे आर्थिक परिस्थिती, फायनान्शियल कंडिशन हा पण फॅक्टर ना त्याच्यावरती इफेक्ट करतो मित्रांनो. तर मित्रांनो, आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.